नमस्कार. आज मी तुम्हाला कलेजी मसाला करून दाखवणार आहे, चमचमीत आणि झणझणीत. काय जणांना कसं नुसतं चिकन मध्ये ना कलेजी खायला आवडते, त्यासाठी मी तुम्हाला आज कलेजी मसाला करून दाखवते. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, नाचणीच्या भाकरी बरोबर अगदी सुंदर लागते. अशीच मी आज तुम्हाला कलेजी मसाला करून दाखवते. त्यासाठी आपण साहित्य बघूया. इथे मी ही अर्धा किलो कलेजी घेतली आहे. अशी ही बघा, एका कलेजीचे असे 2-2 तुकडे करून घेतले. मोठी असेल ना तर 2-3 तुकडे करा असे. मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आणि 4 कांदे घेतलेत आहेत, असे बारीक कापून घ्यायचे हा. आणि 2 टोमॅटो पण अशी बारीक कापून घ्यायची. आणि फोडणीसाठी मी हे 2 तमालपत्र, 2 असे दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 1 वेलची आणि हे बघा 1 आल्याचा तुकडा, 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 मिरची घेतली आहे. तुम्हाला जर तिखट नको असेल ना तर मिरची नाही घेतलात तरी पण चालेल. 2 चमचे लाल मसाला आमचा घरगुती, 1.5 चमचा हा गरम मसाला आणि 1 चमचा हळद, कोथिंबीर, मीठ आणि तेल एवढंच साहित्य आहे. आणि लसूण, आलं आणि मिरची ह्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ह्या पेस्टमुळेच अगदी कलेजीला चव भारी, अगदी हॉटेलपेक्षा पण भारी आणि कमीत कमी साहित्यात घरच्या घरी मी तुम्हाला बनवून दाखवते कलेजी मसाला. अगदी चमचमीत आणि मसालेदार. हा, हे बघा बारीक अशी मी पेस्ट करून घेतली आहे. आलं, लसूण आणि मिरची. 1 चूल पण पेटली आहे बघा. आणि आता आपण कढई ठेवायची आहे. कढई तापली आहे बघा. आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे. कलेजी मसाला करायला कसं जरा थोडं आपल्याला तेल जास्त टाकायचं आहे. हा, दिसतं पण चांगलं आणि चव पण जरा भारी लागते. काय चवीत वाढ होते थोडी. हा, ह्याच्यात आता खडे मसाले टाकायचे. की आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला हा नरम करून घ्यायचा. कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे. आणि कांदा कसा बारीक कापायचा आहे. कांदा टोमॅटो बारीक कापून घ्यायचं. कुठल्याही भाजीत किंवा काय ग्रेव्ही आपल्याला करायची असेल ना, कांदा टोमॅटो बारीक कापायचा. मग ग्रेव्ही पण रशेदार अगदी चांगली होते. काय हवे मिळून चांगली येते. असा जाडजाड कांदा कापलात ना आणि चांगला नरम नाही केलात तर त्या भाजीमध्ये किंवा व्हेज नॉनव्हेजच्या कुठल्याही पदार्थानुसार दिसतो वरती, मिळून येत नाही. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं. हा बघा, एवढा असा नरम करून घ्यायचा चांगला. आणि आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे. म्हणजे टोमॅटो बरोबर कांदा पण चांगला नरम होईल. मग आणि टोमॅटो पण आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा. कांदा टोमॅटो चांगलं असं नरम झालंय बघा. चूल आपल्याला कमीच करायची आहे. हा, आणि आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आणि पेस्ट पण आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची. अगदी हलक्या हातीने करायचं, सावकाश. गॅस कमी करून, मी पण चूल कमी केली आहे. पेस्ट परतून झाली आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत. हळद, गरम मसाला आमचा घरगुती गरम मसाला या, आणि लाल मसाला. मसाले आपल्याला हे असे परतून घ्यायचे चांगले. ही ग्रेव्हीच अशी मस्त तयार व्हायला पाहिजे नाही. हो, मगच मस्त कुठच्याही भाजीला किंवा नॉनव्हेजच्या पदार्थाला चव भारी येते. चव भारी. आणि हा गरम मसाला मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. अर्धा किलोचा करून दाखवला आहे. काय हवे? होय, आईने तुम्हाला जास्त प्रमाणात म्हणजे 1 किलोचा देखील करून दाखवलेला आहे. आणि घरच्या घरी घरातल्या घरात मिक्सरवरती देखील अर्धा किलोचा करून दाखवलेला आहे. अशा भाज्यामध्ये व्हेज नॉनव्हेज मध्ये टाकायला बरा तो गरम मसाला, चव भारी आणि सुगंध पण अगदी 1 नंबर आहे. हा, की आता आपल्याला ह्याच्यात कलेजी टाकायची आहे. हे बघा, आणि कलेजी पण आपल्याला अशी मसाल्यात चांगली परतून घ्यायची. ग्रेव्हीत ह्या काय कलर बघा, अगदी सुंदर आलाय, भारी दिसते. हा, पूर्ण चूल आपल्याला कमीच करायची आहे. हा, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. चांगलं असं परतून घ्यायचं, व्यवस्थित असं मीठ लागायला पाहिजे.
आग बघा कमीच केलेली आहे. आता आपल्याला ही कलेजी वाफेवर अशी झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर अशी चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्याला. ही बघा बघितलं ना. आणि कलेजीला कसं पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे पाणी नाही ओतायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्हाला ओलसर जरा ग्रेव्ही पाहिजे आहे तर थोडं पाणी टाकून शिजवायचं. काय हवे? पण हा कलेजी मसाला आहे एकदम पण असं ओलसर चांगला लागत नाही ना. अशी जेवढ्याच तेवढी ग्रेव्ही आणि कलेजी भाकरी बरोबर एकदम भारी लागते खायला नाही. आणि पहिल्या 5 मिनिटातच बघा कलेजी किती आळली आहे. आळते ना आई बघा. आणि कलेजीला शिजायला पण वेळ लागत नाही. होय, पण अजून थोडी शिजायला हवी ना. होय, दिसते बघा किती भारी अगदी. होय. आणि ही कलेजी आपल्याला पूर्ण गॅस कमी करून, मी पण चूल कमीच केलेली आहे, शिजवून घ्यायची आहे आपल्याला. बघितलात ना, अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी घरगुती साहित्यात दाखवली आहे कलेजी मसाला. आणि आपल्याला ढवळताना ना असं ढवळायचं आहे बघा. जास्त मोठ्या मोठ्यानं असं ढवळायचं नाही तर कलेजी कशी तुटेल ना. होय, म्हणून अशी हलक्या हातीन परतायची काविलत्या ना. अगदी मस्त शिजली पण आहे, अगदी रश्शेदार झाली आहे बघा कलेजी मसाला. आपल्याला ह्या कलेजी मसाल्यात कसं रोजच्या जेवणात आमच्या तेल जास्त नसतं, पण ह्या वेळेला कसं ह्या कलेजी मसाल्यात तेल आपण जरा जास्त टाकायचंय, थोडं जास्त. काय हवे? असं तरच चव लागणार ना आणि दिसते पण चांगली. चमचमीत आणि झणझणीत कलेजी मसाला या खायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.